शिवानी साळुंके, आपण पाहताय न्यूज 99। आत्ताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर। आज आझर मनेर शहरातले एक चांगले कार्यकर्ते यांची आम्ही आज सातारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या शहर प्रमुखपदी आम्ही निवड केलेली आहे। आझर मनेर शहरामध्ये सामान्य लोकांच्या मध्ये असतात, सामान्य लोकांची कामं करतात, सामान्य लोकांचे अटॅच आहे, त्याचबरोबर मोठ्या लोकांची बी त्यांचे अटॅचमेंट आहे। एक चांगला कार्यकर्ता आहे, त्या चांगल्या कार्यकर्त्याला पक्षाने आज संधी दिली, त्या संधीचं सोनं आझर मनेर निश्चितपणे करतील अशी मला आशा आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आझर मनेर अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवतील अशी मी इच्छा व्यक्त करतो। आणि आझर मनेर यांचं भावपूर्ण मी त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो। धन्यवाद। सांगाल आझरभाई, राष्ट्रवादी शरद पवार गट सातारा शहर अध्यक्षपदी तुमची निवड झाली, काय नेमकं भावना आहेत? सर्वप्रथम मी पक्षाचा आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पदावर बसण्याची आणि काम करण्याची संधी दिली। आणि दीपक बापू पवार यांनी जो सातारा जावली विधानसभा मतदारसंघात जो माझा विश्वास टाकला, ते विश्वास मी सार्थ करून टाकवीन। माननीय राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे ध्येय धोरणं मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करीन। सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दीपक बापू पवार यांनी आझर मनेर यांची नियुक्ती करून सर्वसामान्य आणि सर्व जातीतल्या लोकांना न्याय देण्याचे, सातारा शहराध्यक्षाची निवड करून सर्व जातीतील समाजांना न्याय देण्याचे काम त्यांनी केलेले आहे। आझर मनेर आपली निवड जी आहे सार्थ करून आपल्या कामातून दाखवतील, ह्याच माझ्या शुभेच्छा राहतील। आझर मनेर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत। आणि त्यांनी महिलांना खूप सहकार्य केले आणि इथून पुढे ते करतील याबद्दल आम्ही त्यांचे होपफुल आहोत, करतील म्हणून आमच्या महिलांसाठी। आम्ही सर्व महिला त्यांच्या पाठीशी सदैव असतो, खंबीरपणे उभे असतो।